5 लगेच सुरुवात करा, वेळेचा निर्बंध आहे, थोडंसं स्पीडअप घेऊया. मॅचला सुरुवात झाली आहे. वळूया मॅचच्या दिशेने. गोलंदाजीसाठी मात्र आलाय सूरज. नितीनचा पहिलाच बॉल भरपूर बाहेर होता. वाईट बॉल. अव्वंतर धाव संख्येने मात्र षटकाची सुरुवात केली आहे. ओ इथे चांगला बॉल. इट्स अ वाईट बॉल. ओ आणखीन एक चांगला बॉल तिथे हाताळलाय. मॅच महत्वाची आहे. मॅचच्या दिशेने आपण पुन्हा एकदा वळतोय. चॅम्पियन ट्रॉफी पाटण तालुका. महत्वपूर्ण मॅचेस आजच्या दिवसामध्ये आपल्याला अनुभवायला मिळत आहेत. कारण ज्या पद्धतीने मात्र सुरुवात केली होती ना, ती सुरुवात अगदी महत्वाची होती. खोदून काढण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळतोय हा बॉल. नितीन याचसाठी ओळखला जातो. पॉवर प्लेचं पहिलं षटक का हाताळण्यासाठी दिलं ते भरपूर महत्वाचं होतं. मोठ्या फटक्यासाठी गेले. अक्कू टप्प्याचा बॉल होता. दिशा दिली आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. 9 सेकंड एंडला थ्रो केलाय. डेंजर झोनला होता. वेगाने धाव कंप्लीट झाली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा. अकुटप्याचा बॉल ऑन साइडला बनवण्याचा प्रयत्न चाललाय. 30 सर्कलच्या आतमध्ये चांगला स्टॉप केलाय. इथे पुन्हा एकदा संधी होती. चार बॉलचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या आपण पाहिली 5 या धावसंख्येवरती धावफलक. खोदून काढण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. कॅचचा कॉल आणि अशी कॅच घेणं थोडंसं सोपं होतं, परंतु ते अवघड केलंय. परंतु कॅच ड्रॉप झाली आहे.
शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र जरूर झालाय. तिथे आपण पाहिलं तर हा बॉल अगदी चांगल्या टप्प्यावरती हाताळला. षटकाची होते समाप्ती. पहिलं षटक समाप्त. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 6 या धावसंख्येवरती. चांगली सुरुवात केली आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. विनंती करेन की थोडंसं स्पीडअप ठेवा. अजून बऱ्याच मॅचेस बाकी आहेत. अजून 5 मॅचेस बाकी आहेत त्यामुळे स्पीडअप घ्या. बघा 3 ऑलरेडी वाजलेत आणि मॅच संपायला जर पाहिलं गेलं तर 15 मिनिटाचा तुम्हाला अवधी दिलाय. 15 मिनिटामध्ये इनिंग संपवणं कुठेतरी गरजेचं आहे. बघा अंपायर जर जास्त वेळ आता घेत असतील तर तुम्ही टायमर लावा आणि 15 मिनिटामध्ये इनिंग नाही संपली तर एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्या. फुल टॉस बॉल डिक्लेअर स्वरूपाची एक धाव. लोअर फुल टॉस बॉल बॉल बॅक ट्रॅप पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे. चांगली फेकी तिथे पाहायला मिळते. इनसाइड आउट थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने. चांगला स्टॉप तिथे केलाय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. फुल टॉस होता. प्रॉपर फुल टोल वसूल करता आला नाहीये. बॉल डिक्लेअर झोन मध्ये जातोय. गोशांकी क्षेत्रामध्ये एक धाव. नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन. एका बाजूला मळाई देवी कुसरूड बी आणि त्यांच्या विरोधामध्ये छत्रपती महाराज स्पोर्ट्स. खोदून काढण्याचा प्रयत्न. यॉर्करचा प्रयत्न होता. ओव्हर पिच चेंडू 9 सेकंड एंडला अगदी वेगाने ही धाव कंप्लीट होत असताना मात्र पाहायला मिळते. पंच तटस्थ आहेत आपल्या निर्णयावरती.
ओ युटी आउट. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 9 धावा धावफलकावरती लागल्यात. 9 ऑन स्कोर कार्ड. पहिल्याच रनला आउट झाला ना हा. काय करताय रे तुम्ही? 11 झाले 11. आता पहिल्याच रनला आउट झाला ना. मग कशा 11 होतील? पहिल्या ओव्हरला 6 बॉल 6 होते. 3 4 5 6 7 8 9 10 10 झाले असतील ना. 10 झाले. आता आजचा बॉल आहे का तो? तुम्हीच लय टाइमपास करताय. बॉल किती झाला? बॉल इधर 5 बॉल 5 बॉल झाला बरोबर आहे. 10 धावा 10 10 ऑन स्कोर कार्ड. आज लय टाइमपास चाललाय. लय लाव सारा मुंड लाव सर. ओ लाव सर. तुमचं नाव घेतलं लगेच बघा. उदास है तेरी जामन मेरी बन. अकुटप्याचा बॉल ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. मिड विकेटला क्षेत्ररक्षण. फेकी चांगली आहे. ओव्हरची होते समाप्ती. टीमची धावसंख्या सिंगलच्या मदतीने 11 या धावसंख्येवरती. चला थोडंसं स्पीडअप घ्या. सातत्याने मात्र सांगितलं जात आहे. सनी आता खुश आहेत. डायरेक्ट आता बक्षीस पात्र फेरीमध्ये गेलेत त्यामुळे काय टेन्शन नाही आहे. फटका चांगला आहे. सुरेख फटका. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर जनरेट करणारा षटकार. नवीन काढलंय मी. हो हो इथे चांगला बॉल. बॉल पाठीमागे चाललाय. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव. स्पेशल पार्टी आहे लाव सरांकडून. मच्छर खाऊन टाकेल. चांगला बॉल तिथे पाहायला मिळतोय. इथे रनआउटची संधी अर्ध्या क्रीज पर्यंत पोहोचला होता. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. हेलिकॉप्टर बाहेर काढलाय. लँड होईल का हे बघायचं आहे. ओहो लँड झालाय. बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिला हा बॉल. हा बॉल आलाय, हा डॉट टीमची धावसंख्या षटकाराने जाऊन पोहोचली आहे. 24-25चं टार्गेट सेट केलंय. चला टॉस घेऊया. मळाई देवी कुसरूड बी आणि त्यांच्या विरुद्धामध्ये छत्रपती महाराज स्पोर्ट्स. कॅप्टन या टॉससाठी. टॉस करूयात आपण दोन्ही टीम मध्ये आणि लगेच जानोगडेबडे टीम आपण फिल्डिंग लावून घ्या. चला या विनंती करतोय, थोडंसं स्पीडअप घेऊया. अमित भाऊ या आपल्या शुभास आपण टॉस करत आहोत. या छत्रपती महाराज स्पोर्ट्स विपक्ष मायादेवी कुसरुण ब. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉससाठी. पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी या मायादेवी कुसरुण ब. वेलकम महेश पवार. अमित भाऊ स्वागत आहे आपलं. छत्रपती महाराज स्पोर्ट्स या टॉससाठी कॅप्टन. राहुल दादा या टॉससाठी. येस, छत्रपती महाराज स्पोर्ट्स क्लब मणेरी या संघाची देखील जर्सी या लक्ष वेधून घेते. दुसऱ्या बाजूला कुसरुण ब. 4 षटकांची लढत. या येस, छापा काटा तुम्हाला कॉल करायचा आहे. छापा काटा कोण मागताय? येस, कुसरुण ब कॉल करेल. स्विंग द कॉइन. हेड कॉल केलाय. इट इज हेड. थँक्यू सो मच अमित भाऊ. टॉस जिंकलाय. महत्वाचा निर्णय काय? फिल्डिंग. प्रत्येक टीमला पाटण तालुका ट्रॉफी खेळायची असते, कारण चॅम्पियन नाव तुमच्या टीम समोर येतं. टीम आहे का सर्व? हो आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. छत्रपती महाराज स्पोर्ट्स क्लब मणेरी कॅप्टन आहेत नितीन. ज्या प्रकारे आज विचार केला तर पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी सगळ्या तालुक्याचं लक्ष आहे. तुमचं स्क्वॉड सज्ज आहे? सज्ज आहे. सर्व आहेत, प्लेयर आहेत, बॉलर आहेत. खूप सारे शुभेच्छा असेल. तुम्हाला बॅटिंग करायचे. टॉस जिंकला कर्णधार महेश पवार, कॅप्टन मायादेवी कुसरुण ब. त्यांनी घेतला फिल्डिंग करण्याचा निर्णय आणि बॅटिंग छत्रपती महाराज स्पोर्ट्स क्लब मणेरी आपल्याला पाहायला मिळेल. धन्यवाद. ओहो, पहिल्याच बॉलवरती दांडी 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 गुल. पहिल्याच बॉलवरती काठी काढली. गोल्डन डकचा शिकार ठरतोय. मागील मॅच मध्ये ज्याची बॅट तळपली होती त्याला माघारी धाडलंय. लगा 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 440 वोल्टचा धक्का लागतोय. बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज बाद.
बघा दिल्लीवरून प्राचारण केलंय आणि दिल्लीवरून प्राचारण करत असताना नवी मुंबईमध्ये दाखल झाला आणि इथे पाहायला गेलं तर विराज अगदी राज करत असताना मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने मात्र गोलंदाजी राहिली आहे ना, मागील मॅच मध्ये देखील प्रभावित केलं होतं, या मॅच मध्ये देखील प्रभावशाली गोलंदाजी होत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नवीन बॅटर इनॅट नंबर 3 मध्ये मंगेश दाखल झालाय. मंगेश आणि आता समरवरती जबाबदारी आहे. टार्गेट सेट केलं होतं ते म्हणजे 25 धाबांचं आणि 25 धाबांचा पाठला करतोय टीम बनपुरी 11 बनपुरी संघ. पाहायचं ही मॅच भरपूर महत्वाची आहे. चला स्पीडअप घ्या जानुगडेवाडी टीम. बघा अजून 4 मॅचेस बाकी आहेत. इनफिल्डच्या वरून उडवलाय, एक्स्ट्रा कव्हरला बॉल थांबणार नाहीये. एक्स्ट्रा ऑर्डिनरी एक्स्ट्रा एफर्ट देणारा मात्र हा चौकार पाहायला मिळतोय. जबरदस्त चौकार आलाय. 4 धावा. व्हाईट बॉल ऑफ स्टिकच्या भरपूर बाहेर. अव्वंतर धाव संख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र आणखीन एक धाव, एक्स्ट्रा धावा रोखाव्या लागतील. व्हाईट +1 आहे अंपायर पाठीमागे. यस 2 धावा येत आहेत. व्हाईट +1. टीमच्या खात्यामध्ये आणखीन भर पडेल. टीमची धावसंख्या 6. विकेट गेल्यानंतर अगदी आपण पाहिलं तर दोन्ही बॅट्समनने धुरा सांभाळली आहे. 25 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. ड्राईव्ह केलाय अलॉंग द कार्पेट पद्धतीने. क्षेत्ररक्षकाच्या अगदी 2 पायांच्या मधून बॉल निघून चाललाय आणि इथे पाहावं लागेल काय घडलंय नक्की. येस अंपायर तेच सांगतायत की आपण चेक करू नक्की बॉल कुठे अडवलाय. कुशल मुवमेंट आहेत, भरपूर कुशल मॅचेस पाहायला मिळत आहेत. फुटबॉलचा जरूर वापर त्याने केला, परंतु क्रिकेटमध्ये फुटबॉल कामाला येईल का हे मात्र बघायचं आहे. ओमसाई MTC दूध का दूध पाणी का पाणी. सेफ आहे एकदम. चांगला प्रयत्न होता. सूरज पॉवर जनरेट केले पवारने. ओहो पायांवरती यॉर्करचा प्रयत्न. बन्नाट यॉर्कर. ओहो जबरदस्त समोरच्या दिशेने फटका सजवलाय. 4 धाबांसाठी चौकार येतोय. 4 धाबा आल्यात.
मंगेश याच्या बॅटमधून मात्र हा चौकार पाहायला मिळाला. 12 धावा धावफलकावरती मात्र लागल्यात. हो आणखीन एक फटका फसलाय. बॉल हवेत आहे उलट्या दिशेने. ओ माय गॉड, अविश्वसनीय झेल. कॅच ऑफ द डे अनिकेत होता त्या ठिकाणी. काय कॅच पकडले, जबरदस्त. अवघड कॅच सोपी केली आहे. पडला, धडपडला, परंतु कॅच मात्र सोडली नाहीये. अफलातून कॅच, अविश्वसनीय झेल. काय प्रयत्न होता, जबरदस्त प्रयत्न पाहायला मिळाला. काय प्रयत्न होता. बारा बॉल 13 करायचे आहेत. आता 12 चेंडू 13 ची गरज आहे. बारा बॉल मध्ये आता 13 करायचे आहेत. 25 धावांचं टार्गेट सेट केलं होतं. खोदून काढलाय अलॉंग द कार्पेट पद्धतीने. चांगला स्टॉप केलाय मिड ऑफच्या माध्यमातून. एकच धाव. दुसरा आहे ना तो वरचा तो व्हाईट वाला. हो इथे बॉल अगदी गोशांकी क्षेत्रामध्ये जातोय. शॉर्ट बॉल पुल केलाय. सो एलिगेंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. वाव शॉट. नितीनच्या पाठमधून भव्य स्वागत केलंय. इट्स यूज इट माइटी षटकार. फटका फसलाय. बॉल हवेत. पाठीमागे यष्टी रक्षक. तू षटकार ठोकू शकतो, मी विकेट देखील मिळवू शकतो, हे करून दाखवलंय. कमबॅक केलंय गोलंदाजाने. थोडासा नाराज आहे नितीन. हलक्या हाताने ढकलून दिलाय. जास्त काही मिळणार नाही. एकदाच धाव मात्र मिळेल.
7 बॉल आता 4 धावांची गरज आहे. 7 चेंडू 4. स्पीडअप घ्या थोडस आणि टीम कुसरूट टीम आपण लगेच तयार राहा. ओहो मॅच फिनिश. बॉल वावराच्या बाहेर, बांधाच्या पल्याड, षटकार. चला मॅच समाप्त झाली आहे. लगेच कुसरूट टीम मैदानाच्या आतमध्ये ताबा घ्या. आपण टॉस तुम्ही जिंकला, फिल्डिंगचा घेतलाय निर्णय. बॅटिंगसाठी छत्रपती महाराज स्पोर्ट्स संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. अप्रतिम मॅच राहिली. चांगलं षटक हाताळलं, चांगली फाईट दिली जानुगडेवाडी टीमने.